शाखा आपल्या गावात नव्हती आणि पहिली शाखा पूर्वी शाखा होती आमची, ती शाखा बंद झाली. त्याच्यानंतर ही शाखा आता पहिलं चालू झाली. त्याच्याबद्दल आम्हाला गावाकडे मात्र गावाई आणि विचारसभेने त्यांची फार आभार आहे. मला शिवसेनेचं पद घ्यायचं होतं, ज्या कामात देणार होते त्या माझे वरिष्ठ शिवसैनिक आणि आता आमचे ज्येष्ठ नायक शिवसैनिक आणि आता युवा शिवसैनिक यांनी जे मला सांगितलं का दादा आता शिवसेनेत तुम्ही घ्या आणि त्यांच्या सहकार्याने आणि गावकऱ्याच्या शिवसेनेत मी शिवसेना पक्ष करावा. विचार साहेबांचा धन्यवाद देत का त्यांनी आज पहिलाच वेळ काढून माझ्या शाखेला भेट दिली आणि माझ्या शाखेचं उद्घाटन केलं. त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार आहे. त्यांचे मी धन्यवाद म्हणतो. मला जे सहकार्य केलं त्यांनी आज पण त्याच्याबद्दल फार आभार आहे. किती वर्षापासून तुम्ही शिवसेनेशी जोडलेले आहे? शिवसेनेचा मी पूर्वीपासून शिवसेनेत मी याच्यामध्ये नव्हतो. त्याच्यानंतर मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि आता मी शिवसेनेमध्ये शाखा प्रमुख दिले ते त्यांचा. पण त्यांची साहेब कामच नाही. कमलेश भोईर या लोकांनी काही काम नाही केलं. कमलेश भोईरने आमच्या इथं काहीच काम केलेलं नाही आणि लोकांचा विश्वास असला आमच्यावर सहकार्य त्यांनी मला सहकार्य केलं. त्यांचे मी आभार. त्यांचे याच्या मी कामाचं मी काम पूर्ण करणार. जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या पाठीमागे आलेले आहेत त्यांचे सर्व कामं तुम्ही कशा पद्धतीने पूर्ण करणार आहे? काय काय प्रोग्राम करणार आहे? मी माझ्या ज्येष्ठ वरिष्ठांना विचारून आणि माझ्या याच्यावर मी ते करून मी त्यांची कामं करणार. म्हणजे सर्व जनतेसाठी तुम्ही सदैव तत्पर राहणार आहेत. सर्वप्रथम मी सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या शाखेला वेळ दिला आणि उद्घाटनाला उपस्थित राहिले. मी गेली वर्ष 16 पासून या शिवसेना पक्षामध्ये कार्यरत आहे. विद्यार्थी दशेत असल्यापासून या पक्षामध्ये कार्यरत आहे. भारतीय विद्यार्थी सेनेचा प्रभाग संघटक म्हणून कार्यरत होतो. त्यानंतर उपविभाग, त्यानंतर मीराबांधर शहर चिटणीस झालो, त्यानंतर जिल्ह्याचा चिटणीस पण झालो आणि आज माझ्याकडे पक्षाने उपशहर या पदाची जबाबदारी दिलेली आहे. तर अनेक वर्ष इथे शाखा होत्या परंतु तेवढी शाखा मजबूत नव्हती, म्हणजे बांधणी पण एवढी व्यवस्थित नव्हती. पण आज माझे लक्ष्मण पाटील माझे सासरे लागतात. तर ते आल्याने मला सुद्धा बल आलेला आणि आमच्या शाखेला पण बल आले. त्यांचा गावात शब्दाचा मान असल्यामुळे लोक न सांगता त्याच्याशी जोडत आहेत. म्हणून या शाखेतून शाखा एक न्याय मंदिर आहे. या शाखेत जो आहे त्याला न्याय दिला जाईल आणि इथून सर्वांची जी आम्हाला शक्य होती ती आम्ही कामं करतो. अंत म्हणजे असा की आम्ही तर हाडामाथा शिवसेनेवर. आम्ही शिवसेना म्हणजे आम्हाला एकच शिवसेना माहिती आहे, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, जी मातोश्रीवरून निर्माण झाली आणि तिथेच ती आहे आणि तिथेच आम्ही आहोत. तर खंत अशी वाटते की गेली म्हणजे माझा जेव्हा जन्म झाला त्या वेळेपासून मी या गावात एकच फॅमिलीची सत्ता बघतो. तुम्ही आता यांचं नाव घेतलं, त्यांची मी सत्ता बघतो. एवढी वर्ष झाली मी त्यांच्या गावात सत्ता आहे. पण तुम्ही पाहिलं असेल रस्त्यातून येताना तुम्हाला कुठे विकास दिसला का या गावात? कुठे पालिकेची वास्तू दिसली का? कुठे काय? कुठे म्हणजे आता पण येऊन बघाल तुम्ही, कुठे रस्ते नाही, कुठे नाले नाही किंवा शौचालय नाही कोणाला. आमची जी प्राथमिक आमची स्कूल आहे, शाळा आहे, ती तर 4 वर्ष तोडून 4 वर्षानंतर ती निर्माण झाली आणि ती पण अजूनपर्यंत 7वी पर्यंत आहे. त्या शाळेत तुम्ही जाता तिकडे सुविधा नाही. म्हणजे 40 वर्ष एका फॅमिलीला सत्ता दिल्यानंतरही त्यांनी फक्त स्वतःच भरण पोषण केलं, समाजाचं भरण पोषण केलं नाही. आमच्या गावात तुम्ही बघा, पालिकेची हा मीरा गाव हा स्थायिक भूमिपुत्रांचा गाव आहे. आज मीरा भाईंदर पालिकेला मीरा गावावरून समजलं जातं. जो मीरा गाव आहे, मीरा भाईंदर महानगरपालिका, ज्या गावावरून जे नाव आहे त्या गावाला मीरा भाईंदरचं काहीच प्राप्त झालेलं नाही, कुठलीच सुविधा नाही. म्हणजे हीच एक खंत वाटते. आणि तुम्ही ज्यांचं नाव घेतलं एवढी वर्ष ते काँग्रेसमध्ये असताना त्यानंतर आमच्या पक्षात आले. उद्धव बाळासाहेब ठाकरे जी आमची शिवसेना होती पूर्वीची, त्या शिवसेना आले आणि त्याच्यानंतर शिवसेनेचे 2 गट झाले आणि आज ते तिकडे गेलेले आहेत. म्हणजे त्यांना काय माहितीये का, त्यांना पक्षाशी काय पडलेली नाही. जिथे म्हणजे स्वतःची चांगली वाटायची बोलतात तसा त्यांचा हिसाब आहे. म्हणजे जिकडे गडगंज आहे तिकडे ते जाणार असा त्यांचा हिसाब आहे. त्यांना समाजाशी किंवा पक्षाची काही नाही पडलं. सर्वप्रथम सगळ्यांचं जय महाराष्ट्र. आणि त्यांच्याबद्दल सांगेन तर लक्ष्मण काकांना या शाखा प्रमुख पदावर नियुक्त करून जी विश्वास दाखवलाय त्यांना की मीरा गावचं ते पुढचं भवितव्य सुजल आणि चांगल्या प्रकारे निर्माण करतील इकडचं वातावरण, त्याबद्दल मी आमच्या वरिष्ठांचं धन्यवाद व्यक्त करते आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा देते. आणि ही सर्वप्रथम मीरा गावात शाखा जी त्यांनी उभी केलेली आहे, पूर्वी असेल परंतु आता या कठीण परिस्थितीत सुद्धा ज्या प्रकारे त्यांनी त्यांचा विडा उचललेला आहे
की पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाची बाजू कशी मांडता येईल आणि ती प्रत्येक दारोदारी आणि घरोघरी कशी निष्ठा पोचवता येईल, त्याबद्दल मी त्यांचं खरंच अभिनंदन करते आणि शुभेच्छा देते. अशाच प्रकारे त्यांनी शाखेच्या मार्फत या गावाचा विकास होईल ही काळजी घ्यावी. नक्कीच महिलांच्या बऱ्याचशा योजना असतात, सगळ्या मोफत असतात, प्रशासनाच्या असतात, कुणा काय आपल्या खिशातून पैसे खर्च करायचे नसतात, त्या नक्कीच त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. आणि मला आशा आहे की मीरा गावातल्या प्रत्येक महिला आणि पुरुष देखील दादांच्या मागे असेच पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं नाव नक्कीच ते वरपर्यंत नेतील. आणि नक्कीच यावर्षी मीरा भाईंदरामध्ये भगवा फडकवू ही आमची कळकळीची इच्छा आहे.